जय शिवराय मित्रांनो. तर आज अशी व्हिडिओ बनवायचं कारण असं की आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत आज. कार्तिक यांना तुम्ही YouTube किंवा Instagramवर बघतच आला असाल. तर खरं तर आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल खूप अभिमान आहे. तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील लोकं शिवाजी महाराजांना किती मानतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे कार्तिक भाऊ. कारण की हा जवळपास 11 महिने झाला महाराष्ट्रात आलाय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे गडकिल्ले आहेत ते बघतोय. तर आज आपण त्यांचा पूर्ण प्रवास जाणून घेऊ यातून. तर कार्तिक दादा तुझं पूर्ण नाव काय आहे? कार्तिक सिंग. कार्तिक सिंग. हो. तर दादा महाराष्ट्रात आलाय तर त्याला पहिले मराठी जास्त जमत पण नव्हती, बरोबर ना? हो बरोबर. की यायची पहिले तुला मराठी? हो यायचे. पहिले यायची? हो. पण आता बऱ्यापैकी चांगली दादा बोलतोय आणि त्याच्या व्हिडिओमध्ये मी देखील बघितलेलं आहे की खूप व्हिडिओमध्ये तो बोलायचा ट्राय करतोय. तर खरंच ही आपल्या मराठी माणसांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तर आता आपण त्यांच्याबद्दल जे काही जाणून घेणार आहोत ना, त्यांना मी मराठीतच बोलणार आहे आणि ते पण मराठीत बोलायचा ट्राय करणार आहेत. तर आता बघूयात कसं होतंय. तर तुम्हाला या गोष्टींची आवड कधीपासून लागली? मैं जब यहाँ पे 2023 में पैदल आया था सिमरी और रायगढ़। मैं वहाँ पे सिमरी और रायगढ़ गया था। रायगढ़ जाके मैंने सोच लिया था मेरे को हर एक किला करना है, सिर्फ छत्रपति शिवाजी महाराज का जितना हो सकता है उतना जाके हर एक किले पे जाके किले का इतिहास क्या है हर चीज जानने का और दूसरों को बताने का सोशल मीडिया के थ्रू। वहीं से मैंने सोच लिया था मुझे करना है तो करना अच्छा. है। तर मग म्हणजे कोणत्या साली गेलेला तू तिकडे? येते 2023. 2023. हो. म्हणजे तेव्हा तू ठरवलेलं की महाराजांचे किल्ले सगळे करायचे? हाँ अच्छा. रायगढ़ जाके। ओके. मतलब वहाँ रायगढ़ पे से ही तूने हाँ स्टार्ट किया रायगढ़ ऐसा? में पैदल पैदल गया 2023 में। अच्छा. मतलब म्हणजे आता 2च वर्ष झालेत जवळपास, बरोबर? हो. तर मग तुमच्या घरातल्यांना तू जेव्हा सांगितलं असेल तेव्हा घरचे हो. काय बोलले? घर में बोले तो पागल है, क्या करेगा तू, कहाँ रहेगा, कैसे रहेगा, कुछ हो गया तो मेरे को उसको टेंशन मत लेना, उस जो होगा अच्छा होगा। तो ये था। उनको थोड़ा मनाना थोड़ा मुश्किल पड़ा लेकिन मान गए थे वो अच्छा. बिना बोले। तो फिर उनको कन्विंस कैसे किया लेकिन? दीदी ने, मतलब मेरी कि एक बड़ी दीदी है ना, हाँ. मैंने दीदी को बोला दीदी ऐसे ऐसे बात है मैं ऐसे जा रहा हूँ। अच्छा. दीदी ने ठीक है मैं बात करती हूँ, उसको भी मना कर दिया था। फिर ओके. दीदी ने फिर दोबारा बोला, दीदी ने फिर जिम्मेदारी उन्होंने खुद ली थी दीदी ने। अच्छा. हाँ। तो दीदी ने कन्विंस किया घर वालों को हाँ, पूरा? सबको। अच्छा. और घर वाले क्या करते हैं आपके, मतलब? किसानी। और कौन कौन है घर में? घर पे सब मम्मी पापा भाई बहन। अच्छा, मतलब सब कुछ खेती भी चलता है? हाँ सब कुछ खेती भी चलता है हमारा। अच्छा. खेती जो तो आता तुम्ही हा प्रवास केला पूर्ण, हो। तर याची स्टार्टिंग कुठून केली म्हणजे जर्नी? शिवनेरी। शिवनेरी? हाँ जन्मभूमि से स्टार्ट किया था और रायगढ़ जाके समाप्त हो जाएगा। अच्छा. म्हणजे ही जी जर्नी होती, हा जो प्रवास होता तो कधी चालू केला? 2024 2024. 24 दिसंबर। 24 डिसेंबर को? हो 11 महिने झाला। अच्छा. म्हणजे आता पुढच्या महिन्यात 1 वर्ष कंप्लीट होईल. हो कम्प्लीट. अच्छा. म्हणजे तुम्ही शिवनेरी केला त्याच्याबरोबर म्हणजे पूर्ण जुन्नर तालुका केला का? हो नगर तालुका, राजधानी सातारा, कोल्हापुर, सांगली, पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, नासिक होते पालघर होते मैं इधर को आया था। अब तक के मेरे 181 कोर्स कंप्लीट हो चुके हैं। अच्छा. मग तुम्ही जेव्हा हा प्रवास चालू केला हो। तेव्हा तुम्हाला कुठल्या गोष्टीची भीती नाही का वाटली? अगर मैं महाराज के नाम से निकल रहा हूँ हाँ. मुझे महाराज जैसा ही बनना पड़ेगा, डरना नहीं पड़ेगा, मुझे डर से दूर रहना पड़ेगा अच्छा. अगर मैं महाराज के लिए काम करना है तो। हाँ. तो आपने ऐसा क्यों डिसाइड किया कि मैं साइकिल से ही पूरी यात्रा करूंगा? साइकिल से ये है ना, साइकिल से हमारा जो बॉडी है वो भी अच्छा रहेगा। हाँ. फिर हम लोगों को जो महाराष्ट्र में जो लोग हैं अच्छा. उनको हम लोग बता सकते हैं मैं कहाँ से हूँ, हर किसी से हम लोग मिल सकते हैं, जुड़ सकते हैं, हर किसी से बातचीत कर सकते हैं। अच्छा. ये खर्चा भी कम रहता है उससे। अच्छा. हो तो बराबर है. इसलिए। तो आप अभी महाराष्ट्र में आए हो. हाँ. तो 1 साल तो हो गया. हाँ 1 साल हो गया करीब। तो आपको कैसा लगा महाराष्ट्र? मुझे महाराष्ट्र अपना दूसरा घर लगता है। अच्छा. महाराष्ट्र शायद मेरे कुछ कर्म रहे होंगे महाराष्ट्र के लिए जो अधूरे रह गए थे। अच्छा. तुला महाराष्ट्राचं जेवण कसं वाटलं मग? जेवण अच्छा वाटलं मुझे। तुमच्या इकडच्या जेवणात आणि इकडच्या जेवणात काय फरक आहे? बहुत ज्यादा चेंज है। पहले का तो अपना ऑयल मिर्च पूरा चेंज होता है यहाँ पे। अच्छा. यहाँ पे सोयाबीन यूज करते हो आप,
हम लोग उधर यूज करते हैं सरसों का। अच्छा. आणि इकडची कुठला म्हणजे आयटम तुला जास्त आवडला? एंड एक तो बड़ा पाव हो गया यहाँ का जो महाराष्ट्र का पूरा फेमस है। अच्छा. एक अपना कांदा भजिया। अच्छा. हो त्याच्यामुळे सकाळी मागत हो होते. अच्छा. ठीक आहे. आणि आता तुझे पुढचे प्लॅन्स काय आहेत? आगे का हा. आगे का मेरा प्लान है अभी 8-9 महीने का। 8-9 महीने में रायगढ़ जब पहुंचूंगा, फिर वहां से मुझे जाना है जहाँ से महाराज जी को धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज जी को जहाँ से पकड़ा था ना, हम्म. वहां से नंगे पैर में जाने वाला हूँ धर्मवीरगढ़, मसाल लेके अकेला। अच्छा. हम लोग उनके जैसे तो नहीं बन सकते, लेकिन हम लोग प्रयास कर सकते हैं जो उन्होंने हमारे लिए यातना सही है अच्छा. वो सब चीज महसूस करने का, वही अच्छा. चीज महसूस करके हम लोग दूसरों को बताने का। अच्छा. तुम्ही आता जो हा प्रवास चालू केलाय, हो तर त्यात तुम्हाला आतापर्यंत कुठली मोठी डिफिकल्टी आली किंवा कुठलं मोठं असे प्रॉब्लेम तुम्ही फेस केला यात? तो बस कभी कभी आता है रहने के लिए और खाने के लिए, कुछ ना कुछ हेल्प हो जाता है। त्याच्या व्यतिरिक्त कुठलाच प्रॉब्लेम नाही आला का तुम्हाला? ना, नाही. कहीं नहीं आया। मग तुम्हाला खूप चांगलं वाटत असेल हो किंवा हं? हो तर आतापर्यंत तुम्ही 181 किल्ले फिरले बरोबर? तर बरोबर। त्यातला तुम्हाला कुठला किल्ला सर्वात जास्त आवडला? शिवनेरी, हं. सालेर, अच्छा. मुल्लेर, मग रायगढ़, अच्छा. प्रतापगढ़, हं. वसोटा। ओके. आणि नॉर्मली तर असं होतंय की बाबा ग्रुप पण जातात ट्रेकला. हो हा, तुम्ही तर सोलोच जाता, हो पण ग्रुपनी लोक जातात तरी पण रस्ता हरवतात. तर तुम्ही कधी असे रस्ता हरवलेत का? नहीं एकदा पण नाही हरवले? ना। कसं काय? म्हणजे याच्या मागचं मेरे काहीतरी पास रहस्य? हमेशा गूगल मैप हमेशा ओपन रहता है। हाँ. मैं देखता हूँ ये कौन सी जगह है, मैं उसी डायरेक्शन में चलता रहता हूँ हमेशा। अच्छा. उसी डायरेक्शन में मैं उसी पॉइंट पे पहुंचता हूँ हमेशा। अच्छा. ये हमेशा कहीं भटकते नहीं हूँ, कहीं पे इंसान जाते हैं कभी भी नहीं जाते। ये अच्छा. हर कहीं पे भीड़ मिलता है, कहीं पे नहीं मिलता है। अच्छा. ये तर भाऊ, तू आता हे किल्ले फिरतोयस, त्याबद्दलचा इतिहास पण सांगतोयस तू, बरोबर? बरोबर. बऱ्याच ठिकाणचा इतिहास पण सांगतोयस. हा, तुला आणि एक्झॅक्ट माहित पण आहे की आता मोस्टली मी पण बघतो, मी खूप गड किल्ले फिरले आतापर्यंत, तर मोस्टली बघत असतो लोकांना काहीच माहित नसतंय, हो पण तुला सगळ्या गोष्टी माहित आहेत. हो आणि त्यात पण तू बाहेरून आलाय तरी तुला या सगळ्या गोष्टी माहित आहेत. तर तुला एवढ्या गोष्टी कशा काय माहित आहेत? आता है मेरे पास बुक है, हा. बुक के थ्रू फिर गूगल है, फिर जो हम्म. लोकल लोग होते हैं उनसे हाँ. थोड़ा इन्फॉर्मेशन लेके फिर बताता हूँ हर चीज। अच्छा. हाँ ऐसे करता हूँ मैं सारा। आणि एक प्रश्न असा आहे मला की मी आता तुझी सायकल बघितली, हो हा, तर सायकलीच्या मागे आपला महाराजांचा मोठा झेंडा घेऊन दादा जातो, त्याच्यामुळे तुम्ही आरामात त्याला ओळखू शकता कुठून पण. तर मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तू रात्री पण प्रवास करतोस, मी बघितलेलं 2-3 व्हिडिओमध्ये. आता तू कुठेतरी गेलेला इकडे हाँ पालघर साईडला, तेव्हा तू रात्र पण झालेली तेव्हा. तर मग तू रात्री कसा काय प्रवास करतो? कारण की अंधार असतो. अगर कहीं पे जगह नहीं मिलता है ना, फिर मुझे अंधेरे में ही करना पड़ता है। किसी की गाड़ी के आगे फिर चलते साइकिल चलाना पड़ता है ऐसे। अच्छा. तुझा सायकल तू खूप चालवली. आजच मी बघितलं जवळपास दादानी 80 किलोमीटर सायकल चालवली असेल. साथ में एक किला भी किया। हा, म्हणजे सायकल चालून किल्ला चढून परत उतरून सायकल चालवतो दादा. आणि खरंच खूप मोठी गोष्ट आहे, कारण की आता मी किल्ल्यांवर जातो तेव्हा मित्र एक किल्ला फक्त चढायला जमतात, त्यात पण तिथपर्यंत आरामात लोक म्हणजे कारनी वगैरे जातात, तरी पण वरती किल्ला चढायला दमतात. पण दादा एवढं करतो, त्याचं खरंच हॅट्स ऑफ आहे दादाला. दादाला मी गेली 5-6 महिने झाले बघतोय सतत इन्स्टावर, युट्यूबवर, आणि खूप चांगल्या गोष्टी करतोय तो. तर आणि बऱ्यापैकी लोक पण त्याला सपोर्ट करतायत. तर आता मला माहितच होतं तो माऊलीला येणार आहे, त्याच्यामुळे मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केलेला, आणि त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर तो आपल्या या ऋषाली मंचमध्ये आलाय. आणि त्या दादाची जर्नी आजपर्यंत कोणाला म्हणजे अशी माहित नव्हती की बाबा दादाचं बॅकग्राऊंड काय आहे आणि दादाला इन्स्पिरेशन कुठून भेटलं सगळं, आणि त्याच्या पुढचे प्लॅन काय आहेत. आणि बऱ्याच लोकांना जाणून पण घ्यायचं होतं, कारण की कमेंटमध्ये बरेच लोक बोलत पण असतील. आणि तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तर आपण बनवली. तर तुम्हालाही दादा कुठे भेटला तर त्याला नक्की मदत करा, कारण की दादा आपल्याच भरोशावर इकडे आलाय आणि त्याला मराठी माणसांबद्दल खूप आपुलकी आहे, आणि त्यामुळे तो मराठी पण पूर्ण बोलतोय. आता त्यांनी यात कमी बोलली, पण तुम्ही त्याचा व्हिडिओ बघितला युट्यूबवर तर तो खरंच मराठी पण चांगली बोलतोय.
त्याला आम्ही पण सजेस्ट केलं की बाबा बोलत जा. तो लाजतो मध्ये मध्ये की बाबा अरे लोक बोलताय की म्हणजे फ्लुएंटली नाही निघत, पण तरी तो ट्राय करतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे दादा कुठे दिसला तर त्याला पाहिजे ती मदत तुम्ही करा, तुमच्याकडून शक्य होईल तेवढी, जेणेकरून त्याचा पुढचा प्रवास एकदम सुखकर होऊन. मी त्याला विचारलं की बाबा दादा तू माऊलीवर गेलास, एकटाच गेलेला आणि बरोबर ना? एकटाच. तर त्याला विचारलं मी की बाबा तू माऊलीवर 3 किल्ले घे, म्हणजे माऊली, पळसगर, पंढरदुर्ग असे 3 किल्ले आहेत. तर तिन्ही किल्ले गेले का? तर तो बोला हो. मी बोललो ही गोष्ट बघितली का? तर तो बोलतो हा हे पण बघितलं मी, ते पण बघितलं. म्हणजे ही खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण की आता मी एवढी लोक बघतो ना ते माऊली किल्ल्यावर येतात, पण माऊलीचा जो महादरवाजा आहे ना हो. तिथपर्यंत जातात, हो. नाही गेले तर पंढरदुर्गपर्यंत, पण पळसगडाकडे कोणीच जात नाही. पण दादा गेला आणि तो गणेश दरवाजात पण जाऊन आला, बरोबर ना? बरोबर. तर खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. तर दादा तुला म्हणजे आता माऊली किल्ला कसा वाटला आमचा? बहुत अच्छा है। जो माऊली के जो अंदर आपको देखने को मिलता है ना, वो आपको कहीं देखने को नहीं मिलता है। कल्याण दरवाजा आपको वहाँ देखने को मिलता है। अपना हनुमान दरवाजा, गणेश दरवाजा, महाद्वार, शिवलिंग मंदिर देखने को मिल जाता है, हनुमान का मंदिर भी देखने को मिल जाता है छोटा सा, और राजवाड़े के अवशेष देखने को मिलते हैं वहाँ पे। अपना बारूद घर देखने को मिल जाता है, और अपना धान्य कोठार देखने को मिल जाता है, जिसमें अपने उस समय पे धान वगैरह जो रखा करते थे वो सब देखने को मिल जाता है। बारूद घर देखने को मिल जाता है वहाँ पे, जहाँ पे उस समय पे जो बारूद, जो गोला वगैरह रहता था वो उसके अंदर रखा करते थे। बहुत अच्छा है वहाँ पे। एवढी डिटेल दादानी सांगितली, म्हणजे ह्या गोष्टी तो खरंच मनापासून करतो. म्हणजे जायचा म्हणून किल्ल्यावर जात नाही, तर त्याला शिवरायांप्रती खरंच आदर आहे, त्या निष्ठा आहे, त्याच्यामुळे तो ह्या गोष्टी करतोय. हल्ली इन्स्टावर दाखवायला किंवा युट्यूबला दाखवायला या गोष्टी करत नाही, तर तो खरंच या गोष्टी जाणून घेतोय. म्हणजे तिथला जातो त्या गोष्टीचा तिथला इतिहास जाणून घेतो. परत दादाला मी हे पण बघितलेलं आहे, कुठल्या किल्ल्यावर शिवकार्य घडत असेल तर त्यात पण दादा मदत करतोय, हो. बरोबर ना? बरोबर. तर म्हणजे आता दादा तू कुठल्या किल्ल्यावर गेलाय आणि तिथे शिवकार्याचं काम चालू होतं? असरीगढ़ पे मैंने जो अपने गढ़ संवर्धन, जो शिव प्रेमी होते हैं उनके साथ में थोड़ा जितना हो सकता है मैंने अपनी छोटी सी एक हेल्प किया था, सहयोग किया था गढ़ संवर्धन करने के लिए। इतनी दूर आया तो मैं इतना तो कर सकता हूँ महाराज जी के लिए। तर असं पूर्ण दादाबद्दलची माहिती होती. तर आता बऱ्याच लोकांना कळली असेल की बाबा दादाचा एक्झॅक्ट मोटिव्ह काय आहे आणि दादानी कधीपासून ही जर्नी स्टार्ट केली आणि कशासाठी जर्नी स्टार्ट केली. तर खरंच दादाला तुम्ही मदत करा. त्याचा अर्धा टप्पा पार झालेला आहे त्याच्या प्रवासातला हो. आणि अर्धा बाकी आहे. तर आता यापुढे तुमची जिम्मेदारी आहे की तुम्ही दादा आपल्या आजूबाजूच्या परिसरात आला तर त्याला मदत करण्याची जिम्मेदारी तुमची आहे. तर नक्की दादाला शक्य होईल ती मदत करा. जास्त काही मदत नाही लागत आहे, फक्त दादाला योग्य ते मार्गदर्शन करा तुमच्या एरियात आल्यावर. कारण की एरियामध्ये असतो आपण तेव्हा आपल्याला लोकल सगळ्या गोष्टी माहित असतात की कुठे काय आहे वगैरे. तर खरंच दादाला मार्गदर्शन करा. तर भाऊ तू आता कुठला संदेश द्यायला चाहशील का? आता तुला लोक बघतील तर त्यांच्यापर्यंत तुझा म्हणजे तो संदेश पोहोचेल असं. बस मैं उत्तराखंड से मैं सिर्फ महाराष्ट्र के लिए आया था। मैं जितने भी गढ़ पे जाता हूँ ना, हर एक गढ़ पे जो ट्रेकिंग करने के लिए जाते हैं, जो घूमने के लिए जाते हैं, ट्रेकिंग करने के लिए जाते हैं, वो सब खाने पीने की जो बोतल्स वगैरह जो लेके जाते हैं ना ऊपर किले के ऊपर, वो वहीं पे जाके फेंक देते हैं। उनकी अपना उन गढ़ को साफ सफाई करने की जिम्मेदारी हमारी है, क्योंकि वो हमारे लिए, वो हमारे लिए ही जीवित थे। उस पे ऐतिहासिक चीजें, महाराज जी के चरण उस किले के ऊपर पड़े हो, आप जाते हो उस किले के ऊपर, अपनी झूठी चीजें, बोतल्स वगैरह, अपना पेपर्स वगैरह आप वहीं फेंक के आ जाते हो। ये मेरे को बहुत बुरा लगता है, बहुत ही ज्यादा। अगर हम लोग इसकी केयर नहीं करेंगे तो और कौन करेगा? बरोबर. हम ही लोग हैं जो कर सकते हैं, बाहर का नहीं आएगा। तर मित्रांनो आता दादानी जी गोष्ट सांगितली ना त्यात मला एक गोष्ट बोलायची आहे की आता 31 येईल, 31 डिसेंबर म्हणजे नवीन वर्ष येतो. तर आता त्यात बरेच लोकांनी खूप गोष्टी ठरवलेल्या असतात की बाबा नवीन वर्ष येईल तर आपण नवीन वर्षात हे करू ते करू. पण यात एक गोष्ट अशी असते की आता आम्ही सगळे झाले, दादाचं तुम्ही किल्ल्यांबद्दल प्रेम, महाराजांबद्दल आदर बघितला, तसेच खूप मंडळी आहेत ज्यांना खरंच या गोष्टी बघायला, इथे जायला, इतिहास जाणून घ्यायला सगळ्यांना आवडतो. तर त्यांना नेहमी वाटत असतं की नवीन वर्षाची सुरुवात ही आपली गड किल्ल्यावर जाऊन व्हावी, बरोबर ना? बरोबर. तर या काळात अशा गोष्टी होतात
की यात आपलीच लोक कुठेतरी कमी पडतात. कारण की आपण बघितलं मोस्टली तर 31st आणि पहिल्या दिवशी वर्षाचा किल्ला बंद ठेवतात. तर का बंद ठेवतात? कारण की आपलीच लोक जाऊन तिथे पार्ट्या करतात, हो. दारू वगैरे पितात त्याच्यामुळे. तर या गोष्टी कुठेतरी आपण अव्हॉइड केल्या पाहिजे. कारण की आपल्या परिसरात जो किल्ला येतोय तो आपला आहे. आपण त्याला जपलं पाहिजे. कारण की आपण नाही जपलं तर उद्या कोणीच त्याला जपणार नाही. तर त्याच्यामुळे आपण जशी आपल्या घरात घाण नाही करत तशी आपण किल्ल्याच्या इथे जाऊन पण नाही गेली पाहिजे आणि त्या जागेचा आपण एकदम आदर केला पाहिजे. हीच एक विनंती आहे. तर चला इथेच थांबूयात आता आपण.